खरं म्हणजे राज्यामध्ये आता तर देशातच सगळीकडे स्मार्ट मीटर लावणं कंपल्सरी झालंय। आपल्या राज्याने 1,23,00,000 स्मार्ट मीटर्स लावले आहेत। म्हणजे आपण मोर दॅन 50% आता पोहोचलेलो आहोत। 1,23,00,000 यामध्ये तक्रारी किती ग्राहकांकडून आल्या? 3,92,000 ग्राहकांकडून तक्रारी आल्या। जिथे तक्रार आली तिथे आपण दुसरं मीटर घेऊन जातो आणि त्यांच्या समोर तपासणी करतो। ही तपासणी केल्यानंतर केवळ 210 तक्रारींमध्ये तथ्य आढळलं, म्हणजे 0.0017%। आणि एवढंच नाही तर आपण काही प्रमाणात स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना दिवसाला विजेची सवलत देखील दिली आहे। पण आता यावेळेस एक गोष्ट मात्र निश्चितपणे झाली, काही लोक म्हणतात की आमचं बिल जास्त आलं। हे का आलं याचा एक अभ्यास केला। हे वर्ष एक वेगळं वर्ष आहे। 3 महिने हीट वेव्ह आहे या वर्षामध्ये, आणि त्यामुळे आपण बघा की उन्हाळ्यामध्ये आपलं जे कन्झम्पशन 28,000 मेगावॅट असतं ते सातत्याने 3 महिने 32,000 मेगावॅट आहे। म्हणजे 4,000 मेगावॅट अधिकची वीज आपण वापरतो। त्याचा परिणाम काय होतो म्हणून एक आपण स्टडी केला बदलापूरला। हवामानातल्या बदलामुळे आता बदलापूरमध्ये जे काही सरासरी कमाल तापमान जे आहे हे साधारणपणे मे 25 मध्ये 38 डिग्री होतं, ते मे 26 मध्ये 43 डिग्री झालं, 5 डिग्रीनी वाढलं। आणि सातत्याने हीट वेव्हमध्ये ते 5 डिग्रीनी पुढे होतं। आणि साधारणपणे पाऊस देखील जवळपास 1 महिना उशिरा पडला। पाऊस पडला की थोडं डिमांड कमी होते लोकांचं। आता याच्यामध्ये वीज वापर समजा 1 BHKचं कुटुंब आहे, साधारण 1.5 टनचा AC आहे, फ्रीज आहे आणि पंखा आहे। अशा घरामध्ये बिल येत होतं 270 युनिट्सचं। यावर्षी वापरले गेले 270च्या ऐवजी 415 युनिट। त्यामुळे मासिक बिल 2,500 वरनं 5,000 झालं। का झालं? आपण जेव्हा 300 युनिटपर्यंत आपण स्वस्तात वीज देतो, 300 युनिटच्या वर गेलं की 5 रुपयांनी वाढ होते, आणि 500 युनिटच्या वर गेलं की अजून 2 रुपयांनी वाढ होते। टेलिस्कोपिक पद्धत आहे। आणि या टेलिस्कोपिक पद्धतीमुळे ज्याचा 270 युनिटचा वापर होता त्याचा 415 युनिट झाला। 2 BHK जो आहे याच्यामध्ये त्यांचा वापर अंदाजे 425 युनिट होता, तो झाला 655 युनिट, आणि 4,500 वरनं 8,000वर त्यांचं बिल गेलं। 300ची मर्यादा ओलांडली, इकडे 500ची मर्यादा ओलांडली। आणि म्हणून याचा काही स्मार्ट मीटरशी संबंध नाही। जिथे स्मार्ट मीटर लागलं नाही त्याही ठिकाणी अशाच पद्धतीची बिलं आलेली आहेत। कारण एक्सटेंडेड उन्हाळ्यामुळे आणि हीट वेव्हमुळे विजेची मागणी अधिक होती आणि जास्त प्रमाणात वीज आपण वापरली आहे। नाही, सोलरवाल्यांना येऊ नाही शकत। तुम्ही द्या ना, अशी असेल केस येऊ नाही शकत। त्याच्यामध्ये तो एक वेगळी केस आहे नाना भाऊ, त्यांच्या प्रॉफिटमध्ये थोडा आपण शेअर घेतलेला आहे, त्यांना प्रॉफिटच आहे। आणि ते कुठले 10 किलोवॅटपेक्षा मोठे, छोट्यांना तर काहीच नाही। यामध्ये खतांचे भाव वाढले या संदर्भात एक विषय आला। युरिया आणि DAP याच्या किमतीमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही।